मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। लक्षात घ्या की या कल्याण डोंबिवली महापालिकेच्या इलेक्शन आताच होऊन गेलेले आहेत आणि उबाटाच्या पदाधिकाऱ्यांनी एक तक्रार केली आहे की बाबा आमचे नगरसेवक मिस झालेले आहेत। हा तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे की बाबा त्यांचे नगरसेवक कुठे गेले आहेत, काय केलं, त्यांनी त्याचा तपास करून घ्यावा। आणि राहिला प्रश्न शिवसेना, भारतीय जनता पार्टी, महायुती आहे आणि दोन्ही महायुतीचे 103 उमेदवार आमचे या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेवर निवडून आलेले आहेत। आणि आताच मधल्या याच्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे 5 नगरसेवक आणि 2 राष्ट्रवादीचे नगरसेवक असे मिळून आम्हाला शिवसेना पक्षाला पाठिंबा दिलेला आहे। म्हणून आम्हाला कुठल्या नगरसेवकांची आवश्यकता लागणार नाही, कारण आमचा हा महायुतीचं सरकार मोठ्या बहुमताने आणि या कल्याण डोंबिवली महापालिकेच्या नागरिकांनी मोठ्या मताधिक्याने आम्हाला सर्वांना निवडून दिलेलं आहे। आणि त्यामुळे हा तो त्यांचा अंतर्गत प्रश्न, ते कुठे गेले, काय गेले, त्यांनी त्यांचा तपास करावा। ते कोणा आरोप करत असेल तर चुकीचे आहेत आरोप आहेत, कारण आमचं बहुमताचं सरकार या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत आलेलं आहे। गेल्या काही दिवसापासून पाहिलं की मनसे आणि शिवसेना एकत्र आल्यानंतर त्या ठिकाणी अनेक टीका देखील होतात। अशाच प्रकारे टीका करत असताना राज ठाकरे यांनी कल्याण डोंबिवलीच्या राजकारणावरती शिसार येत असल्याचं त्यांनी वक्तव्य केलं। तुम्ही त्यांच्या वक्तव्याकडे कसं पाहता? राजसाहेब मोठे आदरणीय नेते आहेत, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ते प्रमुख आहेत आणि त्यांच्याबद्दल बोलणं मी काही एवढा मोठा नाही। हा त्यांनी त्यांचं वक्तव्य निर्माण केलेलं आहे, तर हा तो त्यांचा विषय। मात्र आता ज्या पद्धतीने मनसे आणि शिवसेना एकत्र आली त्याच्यावरती कुठेतरी अशा वक्तव्यावर नाराजगी स्पष्टपणे दिसून येते। काल देखील डोंबिवलीमध्ये एका तरुणीला स्टॉलवरनं जो राडा झाला त्याच्यामध्ये थेट ठाण्याचे नेते या ठिकाणी पाठवले, मात्र स्थानिक जे नेते आहेत राजू पाटील यांना देखील त्याची माहिती दिली नसल्याची माहिती मिळते। नाही, हे मला अंतर्गत त्याच्याबद्दल काही माहिती नाही किंवा बोलणंही उचित होणार नाही। पण जर मराठी फेरीवाल्यांवर, मराठी व्यापाऱ्यांवर, मध्ये महिला वर्ग असेल, तरुण वर्ग असेल, जर महापालिका दुट्टपी भूमिका घेऊन कारवाई करत असेल तर ती अतिशय निंदनीय आहे। कारण एकाला न्याय वेगळा, दुसरा न्याय वेगळा, हे कदापि शिवसेना पक्ष खपवून घेणार नाही। आणि मराठी तरुणांवर, मराठी व्यापाऱ्यांवर जर महापालिका अन्याय करत असेल तर हा शिवसेना पक्षाच्या स्टाईलने त्याच्यावर आम्ही धडक कारवाई केल्याशिवाय राहणार नाही। आणि हा इशारा म्हणून समजावा त्या अधिकाऱ्यांनी किंवा कामगारांनी की बाबा मराठी लोकांना कुठल्या हालतमध्ये कारवाई होणार नाही। हा त्याच्या कोणी कायदा मोडत असेल, कायद्याच्या पलीकडे जाऊन काम करत असेल तर ती गोष्ट वेगळी, पण मराठी माणसावर अन्याय करायचा आणि दुसऱ्याला सोडून द्यायचं हे कदापि आम्ही सहन करणार नाही। कारण शेवटी आम्ही मराठी आमची भूमी आहे आणि मराठीला आमचं संरक्षण आहे शिवसेना पक्षाचं। आमचं आदरणीय वंदनीय हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांनी आम्हाला शिकवण दिलेली आहे, 80% समाजकारण आणि 20% राजकारण। आणि मराठी माणसाला वर अन्याय होऊन कधीच आम्ही खपवून घेणार नाही, ही त्यांनी इशारा म्हणून समजून घ्यावा। संजय राऊत यांनी देखील कल्याण डोंबिवलीवरती त्या टीका केलेल्या आहेत की राज ठाकरे असतील किंवा उद्धव ठाकरे यांना या गोष्टी सहन झाल्या नाहीत, ते चांगल्या नाहीत, नाराजगी त्यांनी व्यक्त केलेली आहे। लक्षात घ्या, आदरणीय शिवसेना पक्षाचे प्रमुख सन्माननीय आमचे नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब नेहमी म्हणत असतात की विरोधक काय बोलतात त्याच्याकडे लक्ष न लावता फक्त विकासाचा मुद्दा घेऊन आम्ही चालणारे सर्व शिवसैनिक आहोत। विकासाच्या माध्यमातून, कामाच्या माध्यमातून आम्ही विरोधकांना उत्तर देणार आहोत। कोण काय बोलतं याच्याकडे लक्ष न लावता आम्ही विकासाचा मुद्दा घेऊन चालणारी मंडळी आहोत।
शेवटचा प्रश्न राहुल, ज्या पद्धतीने आता एकनाथ शिंदे हे दिल्लीचे दौरे करत आहेत, त्यावरती देखील संजय राऊत यांनी सांगितलेलं की सुनबाई रुचली आणि दिल्लीच्या चक्रा मारते, अशा प्रकारचं वक्तव्य ते केलं. त्यांच्याकडे कसं? तुम्हाला सर्वांना माहिती आहे की शिंदेसाहेब कशा प्रकारे काम करतात. शिंदेसाहेब कुठल्याही बैठकीत बसले तर टीका, शिंदेसाहेब कुठल्या कामासाठी गेले तर टीका, दिल्लीला गेले तर टीका. हो, काम असतंय, महाराष्ट्राचा गाडा हाकायचा आहे, महाराष्ट्राचा विकास करायचा आहे, त्यामुळे दिल्लीला जावं लागतंय. पण दिल्लीला ह्याच कामासाठी गेलेलं त्या कामासाठी गेलं असं नसे, ते काम घेऊन जातात. विकासाचा गाडा आपल्याला हाकायचा आहे, त्यामुळे शिंदेसाहेब आमचे दिल्लीला बैठका असतात आणि त्या विषयावर बैठकीला गेले असेल, त्याच्यात काय वावग नाही ना. म्हणजे ज्या ठिकाणी गट स्थापन केलेली आहे ते घटस्फोट आपण सारखं झालेलं वाटतं. दोघांत काहीतरी वाद असल्याचं त्यांनी त्या ठिकाणी आरोप लावला. कोणाचा वाद? शिंदे आणि त्याचबरोबर भाजप यांच्या दोन्ही, शिवसेना आणि भाजपमध्ये कुठल्याही प्रकारचा वाद, वितुष्टपणा, कुठल्या प्रकारची नाराजी ही बिलकुल नाही. शिवसेना पक्षाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने बिनशर्त पाठिंबा दिलेला आहे, विकासाच्या मुद्द्यावर पाठिंबा दिलेला आहे. आणि जर सर्व मिळून एकत्र येऊन जर विकासाचं काम करत असेल तर कधी कधी त्या महापालिकेत ते चांगलं असतं. म्हणजे एकत्र येऊन कामं करायची आहेत. भारतीय जनता पार्टी, शिवसेना ही आमची पहिल्यापासून असलेली युती आहे. आदरणीय अटल बिहारी वाजपेयी साहेब असतील, आदरणीय लालकृष्ण अडवाणी साहेब असतील, आदरणीय प्रमोदजी महाजन साहेब असतील, वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांनी केलेली ही युती आहे. आणि ही युती एकदम भक्कम आहे. इथे कुठेही नाराजीचा प्रश्नच नाही. पथ विकासाच्या मुद्द्यावर आम्हाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पाठिंबा दिलेला आहे. व या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेवर आम्ही युती म्हणून जिंकलेलो आहोत आणि युतीचाच महापौर इथे या कल्याण डोंबिवली महापालिकेवर बसणार आहे. मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस. मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत. यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.